महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते. सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तू उचलून नेऊ, तू मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तू करू, असं सरपंचांनी सांगितलं होतं मला. सरपंचांना, गजानन नागरेना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागलेले त्यांनी लाथा मारल्या मला. त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत, व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले. काल फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा. आणि जेवढे मी नावं देईन तर रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ असं मला त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला परत स्टेटमेंट द्यायचंय, त्यांनी माझं स्टेटमेंट ते घेणार आहेत. आणि मी जेवढे जेवढे मला घेऊन होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे. त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेले आहे ते पोरांनी. आणि मला तर असं मारलेलं आहे, तुम्ही फक्त माझा जीव वाचला. जर कधी साडप चालेल माझा मोठा भाऊ लुटत नव्हता तर राजू सोडले नावाचा पोरगा माझ्या डोक्यात दगड पण घालत होता. त्या दगड उचलला होता, जसं पाहतच माझ्या भावानं तो ढकलला म्हणून मी वाचलेले नाही. जसे आपले संतोष भाऊ गेले तशीच आज मी गेले असते, आज तुमच्या समोर नसते. तर माझी सर्व प्रशासनाला, सगळं तुला पत्रकार लोक सगळ्यात जास्त व्हायरल करा, त्याला पकडा आणि ते सजा द्या. असं नका करू की आज पकडलं उद्या. प्रियांश अमृत जूस जो बदल दे आपकी जिंदगी, एक बार जरूर आजमाएं. अभी कॉल करें और पाए स्पेशल डिस्काउंट.